आणि यानंतर आता बातमी विदर्भातून आहे। काँग्रेस आणि पवार गटाच्या पराभूत उमेदवारांनी नागपूर कोर्टात आव्हान याचिका दाखल केली आहे। विदर्भातील 8 मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे। 8 मतदारसंघांमध्ये पुन्हा मतदान घेण्याची याचिकेतनं मागणी करण्यात आली आहे। काँग्रेस पवार गटाच्या पराभूत उमेदवारांकडून आव्हान याचिका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह विदर्भातील 8 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीविरोधात काँग्रेस आणि पवार गटाच्या पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे। निवडणूक रद्द करून परत मतदान घ्या अशी मागणी यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस आणि पवार गटाच्या 8 पराभूत उमेदवारांनी केली आहे। संभ्रमित वातावरण आहे सगळीकडे आणि डेमोक्रेसीला लोकशाहीला जो तडा देण्याची प्रोसेस बॅकडोरनी सुरू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी PIL केलेलं। मला जे बूथ पाहिजे होते, मतदान केंद्र पाहिजे होते, त्याला मला कमी मतदान झालं होतं। त्या मतदान केंद्रावर माझ्या माहितीप्रमाणे मला जास्त मतं मिळायला पाहिजे होते, पण ते मतं मिळाले नाही। त्याची मला फेरमतमोजणी करायची होती, परंतु ती मला करू दिली नाही। त्यामुळे मी त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक पिटिशन दाखल केली आहे। नागपूर दक्षिण पश्चिमसह तिवसा, राजुरा, वर्धा, सिंदखेड राजा आणि चिमूर मतदारसंघातील काँग्रेसच्या आणि पवार गटाच्या पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केली। निवडणूक प्रक्रिया संबंधी नियमांचं पालन झालं नाही, मतदानाची टक्केवारी वाढली आहे, बोगस मतदान, मतदार यादीत घोळ आणि EVM मध्ये छेडछाड अशा 25 मुद्द्यांची कारणं देण्यात आली आहेत। मी एकदा निवडणूक आयुक्ताकडे तक्रार ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीने एकदा यांनी EVM हॅक करून दाखवली। पहिले तर 2012 मध्ये EVM होतं, मग VVPAT आलं, तर ते काउंट होतं आणि हे काउंट होतं। त्याच्यामुळे यांनी आता हा रेडचा डाव बंद करावा असं मला कुठेतरी वाटतं। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची याचिका। 8 मतदारसंघातील निवडणुकीला नागपूर हायकोर्टात आव्हान। मतदारसंघ आणि पराभूत उमेदवार। मतदारसंघ तिवसा यशोमती ठाकूर, नागपूर दक्षिण पश्चिम प्रफुल्ल गुडधे पाटील, राजुरा सुभाष धोटे, दक्षिण नागपूर गिरीश पांडव, चिमूर सतीश वारजूकर, बल्लारपूर संतोष सिंग रावत, सिंदखेड राजा डॉक्टर राजेंद्र शिंगणे, वर्धा शेखर शेंडे।